स्वार्थाच्या बाजारामध्ये स्वहित असते महत्वाचे, नावाला असतात नाती गोती, कळत नाही कोण कोणाचे. मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगू शकतो की या काळामध्ये कोणीच कोणाचं नाही, कोणाचा नातलग नाही, कोणाचा भाऊ नाही, कुणाचा कुठल्याच प्रकारचा सोयराधारा. तुम्ही जेव्हा संकटामध्ये असता तेव्हा कोणीच तुमच्या कामाला येत नाही. मित्रांनो, सगळ्या संकटाला मात करायला तुम्हालाच समोर जावं लागते. फक्त तुम्हाला एखादी कुठल्या प्रकारची तरी अडचण येऊ द्या आणि तुम्ही कोणत्या तर पाहुण्याला तुम्ही हाक मारून बघा, कोणी तुमच्या कामाला येणार नाही. मित्रांनो, काय करायचे ते तुमच्या स्वतःलाच करायचे. मित्रांनो, त्यामुळेच म्हणतोय अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही फक्त कष्ट करत राहायचं. कष्ट करून तुम्हाला एक ना एक दिवस चांगल्या प्रकारचं फळ भेटणारच. मित्रांनो, आपण जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आपल्या जिंदगीचा काहीच फायदा नाही. आणि मला पण सुरुवातीला लोक असंच म्हणायचे. काय म्हणायचे, मी जेव्हा फेसबुकला नवीन नवीन व्हिडिओ टाकत होतो त्यावेळेस मला लोक म्हणायचे, हे का हो, हे पोरग ग्रॅज्युएशन झालंय, पुण्याला जाऊन काम करायला लागले आणि उगाच थोबाड घेऊन त्या मोबाईलमध्ये काय पण व्हिडिओ करले आणि काय पण टाकते. काय ती ही करून कॉमेडी करते की कधी असे व्हिडिओ टाकते, कधी तसे व्हिडिओ करते. आम्हाला तर याच्याकडून अशी अजिबात आशा नव्हती, पण मलाच कळणार गेली हे पोरग असं का करत असेल. पण मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगतो, कुठल्याही तुम्ही क्षेत्र निवडा, तुम्ही बोलायला शिकल्याशिवाय तुम्हाला जगामध्ये कोणीच ओळख देत नाही. त्यामुळे तुम्ही बोलायला शिका, जग तुम्हाला ऑटोमॅटिक ओळख द्यायला शिकल. कारण सांगतो मित्रांनो, तुम्ही कुठले काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर तुम्ही जर बोलतच नसाल तर तुम्हाला कोण विचारणार सांगा. ज्या वेळेस मी नवीन युट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस मला लोकांनी असंच म्हणलं होतं, अरे बाबा, म्हणले काहीतरी कामधंदा बघ, काहीतरी पोटा पाण्याचं बघ. पण मी त्यांना काय सांगू इच्छितो, जे मी हे करतो ते पोटा पाण्यासाठीच करतोय. मित्रांनो, कसं आहे सांगू का, आपलं जर तुमच्यापाशी जर टॅलेंट असेल तर तुम्ही जगामध्ये काहीही करू शकता. आता कसं आहे सांगू का, इतकी दिवस माझ्यामध्ये खूप काही भरलेलं होतं, पण ते मी व्यक्त करण्यासाठी कुठलंच साधन नव्हतं. पण मी ते काय करायचं, फक्त दुसऱ्याचे व्हिडिओ बघायचे आणि त्याच्यामध्ये समाधान मानायचं. आपल्याकडे पण कला आहे, पण त्या कलेला बाहेर अंगाच्या काढलं तर तुमची ती कला आहे. त्यामुळेच मी पण ठरवलं की आपण पण लोकांना मोटिवेशनल व्हिडिओद्वारे चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि ज्यांना पटतील ते घेतील, ज्यांना नाही पटतील ते निग्लेक्ट करतील, पण चांगलं काम करायचं. आणि हे काम करत असताना समाजामधील काही लोक जे असतात तुम्हाला भरपूर म्हणजे काय हजार प्रकारच्या कुणी नावं इतके ठेवते तुम्हाला की तुम्ही विचार करू शकत नाही. प्रत्येक जण म्हणणार, हे का हो, हे असं करायला लागले. दुसरा येणार ते म्हणणार, हसणार तुमच्यावर. पण जेव्हा तुम्ही त्याच क्षेत्रामध्ये जेव्हा प्रगती करचाल किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवचाल, तेच लोक तुम्हाला सांगतील की बाबा हा माझा मित्र होता, हा माझा मित्र आहे. गर्वाने सांगतील ते सगळेजण. त्यामुळे लाजायचं नाही कोणाला, लाजून काहीच फायदा नाही ह्या जगामध्ये. जे करायचे ना तुमच्या मनातून करायचं आणि प्रामाणिक त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं 100% देण्याचा प्रयत्न करायचा. अजिबात घाबरायचं नाही. ती लोक काय म्हणतील की, हे रस्त्याने येणारे लोक काय म्हणतील की, किंवा मला बघणारे साईडनं बघणारे लोक काय म्हणतील की, अहो कोणी कोणाचं नाही. तुम्हीच सांगा, तुम्हाला जर अडचण पडली तर ते रस्त्यावरचे लोक तुमच्या घरी पैसे देणार आहेत का तुम्हाला? कोणीच नाही देणार. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. आपलं काम घेतलंय ना हातामध्ये ते प्रामाणिकपणे करायचं. लोक फक्त तुम्हाला नावच ठेवतील, दुसरं काहीच करू शकत नाहीत. तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगलंही काम करा अथवा वाईटही काम करा, ते लोकांना काही घेण देण नसते. पण ज्या वेळेस तुम्ही कुठल्या तरी यशाच्या शिखरावर जाता त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो, हक्कानं तेच लोक तुम्हाला म्हणतात की बाबा हा माझा पाहुणा आहे, हा माझा जीवलग मित्र आहे, हा माझा गावाला आहे. हे त्यावेळेस म्हणतात. त्याच्या अगोदर तुम्हाला कोणीच काही तुम्हाला ओळख सुद्धा देणार नाहीत. आणि तुमचे जर व्हिडिओ त्यांच्या समोर दिसले तरी ते फक्त बघणार आणि निग्लेक्ट करणार. तुम्हाला तर लाईक तर जीवनामध्ये कधीच करणार नाहीत. त्यामुळे आपल्याला जे पडते तेच करायचं. लोकांचा विचार अजिबात करायचा नाही. लोक कसं आहे तुम्हाला खरं सांगतो मी, ह्या काळामध्ये लोकांचा ज्याने विचार करते ना त्यानं जीवन जगू शकत नाही. त्यामुळे लोकांचा विचार सोडून द्या. आपल्याला जसं फ्रीडम आहे तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. लोक आपल्या घरी काही 1 रुपया आणून देणार नाहीत. त्यामुळेच म्हणत आहे मित्रांनो, लोकांचा विचार सोडून द्या. हे जग काय म्हणल किंवा हे लोक काय म्हणतील, काहीच फरक पडत नाही हो. जेव्हा आपल्या घरामध्ये चूल पेटली तरच आपण त्याच्यावर जेवण बनवू शकतो. लोकांच्या घरात चूल पेटली आहे, आपल्या घरामध्ये चुलीमध्ये घालायला लाकडं बी नाहीत ना गॅस बी नाही, तर आपल्याला उपाशी मारावं लागते. म्हणून मी म्हणतो, आपले
आपल्यावर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा, आपल्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही काम करत राहा. एक ना एक दिवस 100% सांगतो मी, तुम्हाला यश 100% भेटणार. हे जनता कसं आहे, नाव ठेवायलाच आहे. आता मी एवढ्या रात्री व्हिडिओ करलो कशासाठी, की बाबा काहीतरी आपल्यापासून मोटिवेशनल 4 वाक्य लोकांना समजाव किंवा लोकांना त्या गोष्टी भेटाव, की ह्याच्यासाठी नाही की काही पण मी बोलतोय आणि काही पण असं वागतोय, असं नाही. आपल्या व्हिडिओमध्ये तसलं काय फालतू नसते मित्रांनो.